मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आता इंद्र तिथून जायला निघतो फॅक्टरीमध्ये. तर आता राणी पण आरती ओवाळते. जे आबा असतात तर ते मालती नाही म्हणते. मालती म्हणते की नाही ओवाळणार मी त्याची आरती. आता जी राणी आहे तीच पुढे येते आणि इंद्रावरून ती आरती ओवाळते आणि इंद्राची ती स्वतःहून आरती ओवाळते आणि म्हणते की इंद्र सरांना राणी आरती ओवाळल्यानंतर आता आबा पुढे येतात. आबा स्वतःहून आरती ओवाळतात. आबा आता म्हणत असतात की इंद्र अशीच तू प्रगती करत राहा आणि पुढे जा आणि आपल्या फॅक्टरीकडे लक्ष राहू दे. तू काळजी करू नको. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. असं सगळेजण म्हणतात आणि आता लगेच इंद्र जो असतो तो तिथून आता कामगारांसोबत जायला निघतो. आता तो कामगारांसोबत फॅक्टरीत जायला निघालेला असतो. तर इकडं आता जी मालती आहे ती राणीला त्रास देते आणि म्हणते की हे सगळं ह्या मालतीमुळेच होत आहे. हे राणीमुळेच होत आहे असं मालती म्हणते. तर इकडं आता जो विक्रांत आहे तो तिथे उभा असतो आणि तो आता केडीला बोलावून घेतो आणि केडी आल्यावरती केडीला म्हणतो की केडी मी सांगितलं तसं केलं का? केडी म्हणतात की अहो विक्रांत सर, तुम्ही फॅक्टरीचे एम-डी जरी असाल पण तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला असा अधिकार नाही आहे. तुम्ही फॅक्टरीत कामगारांना असं कसं काय करू शकताय? त्यांना चप्पल नाही घालून यायची, हे नाही करायचं, ते नाही करायचं. असं नाही करू शकत. त्यांना फॅक्टरीत असा अधिकार नाही आहे. अहो फॅक्टरी त्यांनी काम कसं करायचं? तर आता ते म्हणतात, "हे बघ, एम-डी कोण आहे फॅक्टरीचा? तू आहे का मी आहे? तू माझं ऐकलं पाहिजे का मी तुझं? सांग बरं." तर आता एम-डी केडी म्हणतो, की "हे बघा, मला माहिती आहे तुम्ही एम-डी आहे फॅक्टरीचे, पण हे बघा, मी सांगतो ना ते पण बरोबर आहे. कारण की आपण हे चुकीचं करत आहोत सगळ्यांसमोर, सगळ्यांसोबत," असं म्हणतात. तर आता ते म्हणतात, की "नाही." तर आता लगेच इकडं इंद्र जो असतो तो फॅक्टरीत येतो. फॅक्टरीत आल्यावर विक्रांत तिथे येतो. विक्रांत आल्यावरती जे कामगार आहे ते पाटी वाजतात. तर ते आतमध्ये जायला लागतात. तेवढा ते विक्रांत म्हणतो, "पाटी वाजली नाही का?" तर ते पाटी वाजतात आणि पाटी वाजल्यावर ते म्हणतात, की "हे सगळं काय आहे? आम्ही नाही करू शकत असं काम. अहो खूप ऊन आहे, खाली खूप गरम आहे." तर ते म्हणतात, "ज्याला नाही करायचं त्याने निघून जा. इथे असंच काम करावं लागणार आहे." तर असं म्हणल्यावरती आता ते म्हणतात, की "आता काय करायचं?" इंद्र म्हणतो, की "मुद्दामून हा विक्रांत हे सगळं करतोय. मला माहिती ना विक्रांतने हे सगळं मुद्दामून केलंय. त्याला असं वाटतंय, की मी ह्या सगळ्यांना कंटाळून मी इथून निघून जाईन. पण मी हारणाऱ्यातला नाहीये," असं इंद्र म्हणतो. आणि जो इंद्र आहे तो पण आता तिथे चप्पल काढून ठेवतो. बाकीच्या सगळे कामगारांना सांगतो. सगळे कामगार तिथे चपला काढून ठेवतात आणि सगळेजण आता आतमध्ये जायला लागतात. आता सगळे आतमध्ये आल्यावरती आता सगळेजण तिथे कामाला लागतात. तर तो सांगतो, की हे सगळे डबे ना, जे बॉक्स आहेत ते इथून तिकडे व्हायचे आहेत आणि सगळ्यांनी मिळून ते वाहिले पाहिजे, असं सांगतात. तरी इंद्र पण आता ते डबे फॅक्टरीतून व्हायला लागतो. तर इकडं विक्रांत जो असतो तो ते फॅक्टरीत बसलेला त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि आता इंद्र तिकडे यायला निघतो. इंद्र याच्या केबिनमध्ये येतो. त्या विक्रांतच्या कॅबिनमध्ये येतो आणि इंद्र डायरेक्ट आतमध्ये घुसतो. तर आता विक्रांत म्हणतो, की "काय रे, तुला आतमध्ये डायरेक्ट कुणी यायला सांगितलं होतं सांग बरं? तुझी हिंमत कशी झाली आतमध्ये डायरेक्ट यायची? तुला आधी विचारता नाही आलं का? अरे एवढं कळत नाही का? केबिनमध्ये कुणाच्या यायच्या आधी विचारलं पाहिजे. विचारलं गेलं पाहिजे कुणाला येऊ की नाही येऊ?" असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, की "हो, विचारलं पाहिजे ना. तर परत जा मागे आणि परत जा आणि मला परत विचार, की आतमध्ये येऊ का?" तर आता इंद्राला खूप वाईट वाटतं, पण इंद्र आता मागे जातो आणि इंद्र जो असतो तो परत आता म्हणतो, की "येस कम इन, मी आतमध्ये येऊ शकतो का?" तर विक्रांत म्हणतो, की "हो, ये ना." तर आता लगेच तो आतमध्ये येतो आणि म्हणतो, की "काय काम येतं तुझं?" विक्रांत विचारतो. तर इंद्र म्हणतो, की "हे बघ विक्रांत दादा, तू हे सगळं चुकीचं करतोय. आपल्या फॅक्टरीत असं कोणी कधी केलंय का? मी पण कधी केलं नाही. तू असं का करतोय?" तर तो म्हणतो, की "तुला काय माहिती? तुला नाही माहिती हे मी का करतोय ना काय नाही ते." तर इकडं आता मालती खूप चिरडलेली असते, खूप चिडलेली असते आणि म्हणत असते, की "हे सगळं ह्या राणीमुळं झालंय ना, हिला सोडणार नाहीये मी. माझ्या मुलाच्या आयुष्यात कामगार बनण्याचे दिवस हिच्यामुळेच आले," असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.